नमस्कार. 29 महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे आणि तसेच 16 जानेवारी अर्थातच उद्या या संपूर्ण 29 महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. परंतु सर्वांचं लक्ष हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या निकालाकडे सध्या लागलेलं आहे. आपण जर पाहिलं तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थातच मुंबई याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की इथे कोणाची सत्ता येते. आता जर आपण बघितलं तर तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे कुटुंब अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत. त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच संपूर्ण गोष्टींवर चर्चा करूया. मुंबई कोणाच्या हातात जाते याकडे सुद्धा लक्ष देऊया. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल अजूनही चॅनल तर एकदा सबस्क्राईब करा. चला पुढे बोलूया. तर काही दिवसांपूर्वीच अर्थातच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगदी काही दिवसापूर्वी ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र आल्याचं दिसलं. म्हणजे भरपूर दिवसांपासून चर्चा चालू होती की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येणार. म्हणजे ही चर्चा जवळपास लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीत भरपूर रंगली होती. म्हणजे भरपूर दिवसांपासून ही खरं पाहिलं तर चर्चा रंगत होती की लवकरच ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र दिसणार. परंतु तसं काही घडलेलं नव्हतं. त्याच्यानंतर हिंदी सक्ती विरुद्ध मोर्चा निघणार होता. त्या सभेमध्ये आपल्याला दोघं एका मंचावर दिसले एवढ्या वर्षानंतर. आणि नक्कीच काही दिवसांपूर्वी त्यांची युती झाली आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी. आणि आज मतदान आणि उद्या नक्कीच याबाबत निकाल लागणार आहे. आता आपण जर पाहिलं तर मुंबईत महानगरपालिकेसाठी तब्बल 9 वर्षांनी अत्यंत जास्त वर्ष झालेली आहे. तब्बल 9 वर्षांनी निवडणूक होत आहे. आणि जर संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीचं जर संपूर्ण वातावरण पाहिलं तर ते नक्कीच मराठी माणसाविषयी मराठी भाषेविषयी हा संपूर्ण निवडणूक या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहे. आता जर 4-5 दिवसाआधी किंवा एक आठवडा झाला असेल एका गोष्टीवरून भरपूर वातावरण हे मुंबईमध्ये तापलेलं होतं आणि अत्यंत चुकीचं वक्तव्य होतं. हे अण्णा मलाई यांचं हे वक्तव्य होतं. भाजपचे आहेत ते नेते. त्यांनी सर्वप्रथम तर मुंबई नाही म्हटलं होतं. त्यांनी बॉम्बे हा शब्द वापरला होता. बॉम्बे हे महाराष्ट्राची नाही ही इंटरनॅशनल सिटी आहे. यावरून भरपूर वातावरण हे तापलेलं होतं मुंबईचं. आणि त्यानंतर निवडणूक नक्कीच हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा होता तिथे. आणि आपण एक प्रकारे पाहिलं तर नक्कीच मागे सुद्धा राज ठाकरे यांचं वाक्य होतंच की मराठी माणसासाठी असू द्या किंवा मराठी भाषेसाठी कोणतंच भांडण मोठं नाही. संपूर्ण भांडण काही गोष्टी असं त्या किरकोळ आहेत हे असं त्यांचं एक प्रकारे वाक्य होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच ठाकरे कुटुंब एकत्र येताना आपल्याला दिसलं होतं. तर भरपूर अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक असणार आहे. आणि आज मतदान होत आहे. आता जवळपास किती टक्के झालेलं आहे हे संपूर्ण गोष्टी आपण नक्कीच रील शेअरमध्ये करूयाच. परंतु आता जर तुम्हाला बघायचं झालं तर नक्कीच मतदान हे आज होत आहे. चांगल्या पर्सेंटेजने तिथं दिसत आहे. नक्कीच येणाऱ्या तासांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होताना दिसत. तर नक्कीच अत्यंत महत्त्वाची एक प्रकारे अग्निपरीक्षा ही निवडणूक ठाकरे कुटुंबासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी असणार आहे. त्यांच्या समोर आव्हान हे महायुतीचं आहे. नक्कीच विधानसभा निवडणूक बघू शकतात किंवा भरपूर काही गोष्टी आहेत. लाडकी बहीण योजनेचा किती फरक पडतो काय गोष्टी घडतात हे संपूर्ण येणारं चित्र स्पष्ट होणारच आहे. महायुती ही त्यांना टक्कर देताना आपल्याला दिसणार आहे. तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं? भरपूर काही मुद्दे आहेत. भरपूर काही मुद्दे मुंबईमध्ये आहेच नक्की. परंतु तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.